श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकते कारण मला वेळच भेटत नव्हता. तर हे आहे माझं जुनं किचन. म्हणजे मी लग्न करून आले तेव्हापासून हा किचन वापरते. तर माझ्या लग्नाला बघा 9 वर्ष झालेली. तर आता हे किचन थोडंसं तुटलं होतं, त्याच्यामुळं मला नवीन किचन बनवायचं होतं. पण हे किचन मला तोडूच वाटत नव्हतं. तर बघा, हे असं घर होतं. त्याच्यानंतर असं रिकामं केलं तर मला असं चांगलं वाटत नव्हतं. खूप मिस करेल मी माझ्या या छोट्याशा किचनला. तर बघा, हे पूर्ण काढलं. त्याच्यानंतर याचं काम चालू झालं होतं. तर मी गॅस बघा टाकीवर ठेवला होता. आणि हे बघा, पूर्ण घरामध्ये पसारा होता. पण असं रडायला येत होतं, माझं किचन तोडत होते ते काका. तर त्याच्यानंतर बघा, मग असं झालं. अर्धा किचन बनवून झाला, त्याच्यानंतर अजून बनवायचा होता. नंतर बघा, पूर्ण किचनचं काम झाल्यानंतर तरी पण टाकीचं काम बाकी होतं अजून. तर बघा, मी संध्याकाळचं असं सगळं सेटअप करून घेतलं होतं. भांडे वगैरे पोत्यातच होते कारण घराला कलर पण करायचा होता आणि प्लंबर काम पण बाकी होतं. तर बघा, मी हे पूर्ण किचन स्वच्छ करून त्याच्यावर पिण्याचं पाणी वगैरे भरून ठेवलं आणि दूध उतू घालवलेलं होतं. त्याच्यानंतर बघा, कलरचं काम चालू झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी. ह्या सगळ्या कामाला 10-15 दिवस गेले. कलर झाल्यानंतर बघा, मी स्वामींचा फोटो पहिला अगोदर ठेवला आणि अजून मंदिर बनवलं नाही म्हणून मी वरच्यावर फक्त फोटोच काढून ठेवलेला स्वामींचा. तर बघा, हे माझं असं झालं आहे किचन. प्लंबर काम वगैरे सगळं झालं, कलरिंग झालं. तर असं काय किचन झालं आहे. तरी पण थोडेफार कामं बाकीच आहेत. कुठं कलर सांडला आहे तो घासायचा आहे किंवा काय असं. तर अशी आणि वॉलला असं कलर करून घेतलेला आहे बघा, अशी डिझाईन बेडजवळ. तर माझा रूम कसा वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बाय.